नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला ऊस आहे मित्रांनो, ह्या ऊसाला डुकराचा लय त्रास होता मित्रांनो. तर ही तुमच्या बी शेतीमध्ये जर ऊस असेल आणि डुकराचा त्रास असेल तर मित्रांनो, तुम्हाला सल्फी आणि साधा उपाय सांगतो मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये परत डुकर येणार नाही. अगर तुमचं कुठलंही पीक असू दे मित्रांनो, त्याच्यासाठी संरक्षण करायचं असेल तुम्हाला तर साध्या सोप्या पद्धतीनं करायचं मित्रांनो, आणि तुमच्या शेतामध्ये परत डुकर येणार नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला संपूर्ण सांगतो माहिती. तर मित्रांनो, हो का, हे अशा प्रकारचे कपडे लावायचे मित्रांनो, साड्या. तेव्हा त्या साईडला एक लावलेले कोण्यावर आणि वहीत एक लावलेले, इकडल्या साईडला पूर्ण अशा साड्या लावलेल्या आहेत. त्या चारी बाजूने अशा 10, 15, 20 फुटावर 30 फुटावर तुम्ही साड्या लावून घ्या मित्रांनो. तुमच्या शेतामध्ये परत डुकर येणार नाही आणि तुमच्या पिकाचं नुकसान करणार नाही. तर मित्रांनो, आपल्या ऊसाची पूर्ण मेहनत करून घेतलेली आहे मित्रांनो, सरी लावून टाकलेलं आहे आता. आणि ऊसाला आज 4.5 ते 5 महिने झालेले आहेत मित्रांनो. बघा ऊसाची पोझिशन कशी आहे, बघा बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, लाईक व सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता पेरणीला एक पाऊस पडलेला आहे, तरी पेरण्या करण्यास काही हरकत नाही मित्रांनो. पेरणी करून घ्या तुम्ही, आणि थोडासा वापसा झाल्यानंतर आपली पेरणी ही चालू करणार आहोत. तर तुम्हाला पेरणीविषयी बी एखादा व्हिडिओ टाकला जाईल. बऱ्याच दिवसानं लॉंग व्हिडिओ टाकाला मित्रांनो. तर मित्रांनो, थांबतो आता इथं.